1 मे पासून मराठी सक्तीची मोहीम। मराठी भाषेवरून परवाना रद्द होणार नाही। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मुदत। 16 ऑगस्ट पासून थेट कारवाई। राज्यात येत्या 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याच्या मुद्द्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली। काही रिक्षा संघटनांच्या नेत्यांनी सोमवारी प्रताप सरनाईक यांची भेट घेत या सक्तीला मुदतवाढ देण्याची तसंच परवाने रद्द करण्याची कारवाई करू नये अशी मागणी केली होती। त्यावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत येत्या महाराष्ट्र दिनापासून मराठी सक्तीची मोहीम राबवण्याचा सुतोवाच परिवहन मंत्र्यांनी केलं होतं। मराठी सक्तीला येत्या 15 ऑगस्ट पर्यंत अप्रत्यक्षपणे मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र यावेळी या सक्तीवरून रिक्षा चालकांचा परवाना रद्द करणार नाही असंही स्पष्ट केलंय। आमच्यामध्ये 20 कलम आहेत। त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे। कारण आमची भूमिका स्पष्टपणे आहे। कोणी किती दबाव टाकला, कोणी किती बंदची हत्यार बाळगलं, कोणी किती आंदोलन करू असं म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावं लागेल। आम्ही शिकवायला तयार आहोत, शिकून घ्या। अमराठी रिक्षा चालकांना मराठी बोलावं आणि शिकावंच लागेल हे परिवहन मंत्र्यांनी ठासून सांगितलंय। मराठी शिकण्याबाबतची पुस्तिकाही प्रकाशित केली जाईल। आरटीओच्या अधिकाऱ्यांवरती मराठी शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। या मोहिमेनंतर 16 ऑगस्ट पासून थेट कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू। परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार। गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इंचार्ज नेमलेले आहे। त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेलाही परिवहन मंत्र्यांनी उत्तर दिलंय। महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठी प्रेमी असतील तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे। मराठीच्या मुद्द्यावर कसं मागे हटलो? अहो तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय। तुमचे आभार मानायला पाहिजे। तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे। माझं म्हणणं अहो तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय। तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मोठे एवढे राज्यसभेचे खासदार एवढी वर्ष आहात, मुख्यमंत्री होते, तसं असताना तुम्ही करू शकलो नाही। परंतु परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी पुढाकार घेतला होता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल रिक्षा संघटनेच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। तर मराठी सक्तीसाठी नेहमी आग्रही असलेल्या मनसेनंही याबाबत आपली भूमिका मांडली आहे। एकीकडे मराठीची सक्ती करणार असं बोलताय, प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरला मराठी बोलावं लागेल असं बोलताय, परंतु तुम्ही त्यांचं परमिट रद्द करणार नाही। असं जर होणार असेल तर कोण कशाला मराठी बोलणार? त्यामुळे ही फक्त मराठी जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक आहे। जर मराठी भाषा ज्याला येत नसेल म्हणून एखाद्याचं परमिट रद्द होणार नसेल तर मंत्री महोदयांनी त्यांच्या निर्णयापासून घुमजाव केलेला आहे, मराठी माणसाचा विश्वासघात केलेला आहे। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकावंच लागेल आणि त्यानंतर मराठी न शिकणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। मराठी भाषेच्या सक्तीची मोहीम सुरू करत राज्यात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलण्याशिवाय पर्याय नाही असा संदेशच राज्य सरकारने यातून दिलाय। मात्र याचवेळी घरात मराठी वापर करणाऱ्या मराठी जनांनीही घराबाहेर पडल्यानंतर रिक्षा चालकांशी हिंदीच्या ऐवजी मराठीत संवाद साधण्यावर भर देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।